हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट फायलम विच इज ॲस्केलमेंथिस. ह्या आधीचे सगळे फायलम्स मी अपलोड केलेले आहेत. त्यांच्या लिंक्स तुम्हाला वरती आय बटनमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. चला मग सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला, विच इज फायलम ॲस्केलमेंथिस. सो ह्याला दुसरं नाव आहे निमॅथिलमेंथिस. ओके, सो ह्याला ॲस्केलमेंथिस सुद्धा म्हणतात आणि निमॅथिलमेंथिस सुद्धा म्हणतात. सो ही नावं कशी काय पडली ते आधी आपण बघूया. ॲस्कसचा अर्थ असतो सॅक. ओके, आणि हेल्मेंथचा अर्थ आहे वर्म, म्हणजेच काय, सॅक असलेले किडे. ओके, सो ह्या फायलममध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्याकडे सॅक प्रेझेंट आहे. प्लस निमॅथिलमेंथिसमध्ये जो निमा आहे हा वर्डचा अर्थ असतो थ्रेड, म्हणजेच थ्रेड वर्म्स. ओके, सो थ्रेड सारखे दिसणारे वर्म्स आहेत किंवा त्यांच्याकडे सॅक प्रेझेंट असते. ओके, म्हणून त्यांना नावं काय पडली आहेत, ॲस्केलमेंथिस आणि निमॅथिलमेंथिस. ओके, सो इथे काही एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत. फर्स्ट आहे ॲस्केरिस, त्याला राऊंड वर्म सुद्धा म्हणतात. सेकंड आहे वुच्चेरेरिया. ओके, इथे कन्फ्यूज नाही व्हायचं आहे, प्रोनाउन्सिएशन आहे वुच्चेरेरिया. ओके, याला अजून काय म्हणतात तर फिलॅरियल वर्म्स म्हणतात. त्यानंतर थर्ड आहे एन्सायलोस्टोमा. एन्सायलोस्टोमा ज्याला हुकवर्म सुद्धा म्हणतात. ओके, सो हुकवर्म आपण आधीच बघितलं आपल्या आधीच्या फायलममध्ये. ज्यांच्याकडे हुक्स प्रेझेंट असतात ते कसे असतात, पॅरासायटिक असतात, म्हणजेच दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये राहत असतात. ओके, सो आता एक एक करून आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. सगळ्यात पहिले हे राहतात कुठे ते बघूया. सो हॅबिटॅट, मोस्टली हे कसे असतात, पॅरासायटिक असतात. ओके, भरपूर सारे ॲस्केलमेंथिस किंवा निमॅथिलमेंथिस मधले ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, पॅरासायटिक आहेत आणि थोड्याफार प्रमाणात फ्री लिव्हिंग आहेत. पॅरासायटिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, कुठल्या तरी दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात, त्यांना आपण म्हणतो पॅरासायटिक. ओके, हे एंडो पॅरासायटिक झाले. एक्टो पॅरासायटिक पण असतात. ओके, सो हे कोणावरती डिपेंड आहेत, कुठल्या तरी दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती डिपेंड आहेत, म्हणून यांना आपण काय म्हणतोय, पॅरासायटिक. आणि थोड्याफार प्रमाणात फ्री लिव्हिंग असतात, म्हणजेच तुम्हाला पाण्यामध्ये सापडतील किंवा सॉइलमध्ये सापडतील. ओके, सो हे जे फ्री लिव्हिंग्स आहेत ह्याचे एक्झाम्पल असतात निमॅटोड्स, आणि पॅरासायटिक वाल्याचे एक एक्झाम्पल आहे ॲस्केरिस. ओके, जे आपण इथे मगाशी बघितलं. आता याचा बॉडी स्ट्रक्चर बघूया. जर तुम्ही बॉडीचं स्ट्रक्चर बघाल तर कसं दिसतं आपल्याला, एकतर सिलेंड्रिकल आहेत, म्हणजेच त्यांचा आकार कसा आहे, सिलेंडर सारखा गोल आहे. प्लस लॉंग आहेत, म्हणजेच उंचीला खूप मोठे मोठे असतात आणि दोऱ्यासारखे असतात, थ्रेड लाईक असतात, म्हणून त्यांना काय म्हटलंय, बॉडीचं स्ट्रक्चर आहे लॉंग, सिलेंड्रिकल अँड थ्रेड लाईक. ओके, नेक्स्ट सर्क्युलर इन क्रॉस सेक्शन. आता क्रॉस सेक्शन म्हणजेच काय, तर सपोज आता या वर्मला आपण इथून कट केलं तर ह्याचा जो आतमधला पार्ट दिसणार आहे आपल्याला तो कसा असणार आहे, सर्क्युलर असणार आहे, म्हणजेच गोल असणार आहे, म्हणून त्याला काय म्हणतात, राऊंड वर्म्स सुद्धा म्हणतात, कारण त्याचा आतमधला जो पार्ट आहे तो कसा आहे, सर्क्युलर आहे. आणि क्रॉस सेक्शनचा अर्थ काय, तर याच्या बॉडीला जेव्हा आपण कट करतो एका सेक्शनमधून तेव्हा त्याला काय म्हणतात, क्रॉस सेक्शन. ओके, त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, म्हणजेच यांच्याकडे 3 जर्म लेयर्स आहेत. ओके, ट्राय म्हणजेच काय, 3, म्हणून काय यांच्याकडे 3 जर्म लेयर्स आहेत. आणि त्या जर्म लेयर्स कोणत्या आहेत, तर हे बघा, एंडोडर्म आहे, मेसोडर्म आहे आणि एक्टोडर्म आहे. ओके, सो एंडोडर्म कुठे आहे, सगळ्यात आतमधली लेयर, मेसोडर्म म्हणजे मिडलवाली लेयर आणि एक्टोडर्म म्हणजे सगळ्यात बाहेरची लेयर. ओके, सो हे कसे आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. बायलॅटरली सिमेट्रिकल. बायलॅटरल सिमेट्रिकल म्हणजेच काय, तर ह्या वर्मला जर का आपण ह्याच्या मिडल पार्टमधून कट केलं तर आपल्याला त्याचे 2 इक्वल पार्ट मिळतात. ओके, सो अशा सिमेट्रीला आपण काय म्हणतो, बायलॅटरल सिमेट्री. त्यानंतर हे आहेत स्युडोसिलोमेट. स्युडोसिलोमेट म्हणजेच काय, तर यांच्यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे पण ती पूर्णपणे डेव्हलप झालेली नसते किंवा फुल्ली लाईन्ड नसते. याचा अर्थ पण समजून घेऊया. सो इथे बघा, इथे ह्यांची बॉडी कॅव्हिटी कशी आहे, स्युडोसिलोमेट, म्हणजेच काय, तर इथे कॅव्हिटी तर प्रेझेंट आहे पण ही जी मेसोडर्म आहे ना, या मेसोडर्मच्या चारीही बाजूनी ही कॅव्हिटी ज्या वेळेला प्रेझेंट असते त्यावेळेला आपण त्याला म्हणतो सिलोमेट. ओके, पण इथे चारीही बाजूनी नसून फक्त एकाच बाजूनीही ही प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय, स्युडोसिलोमेट. नेक्स्ट त्यांचा बॉडी प्लॅन कसा आहे, ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. आता ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन म्हणजेच काय, तर यांच्यामध्ये माउथ पासून बॉडीची सुरुवात झालेली आहे, म्हणजेच कॅव्हिटीची सुरुवात झालेली आहे आणि ती ॲनस पर्यंत संपलेली आहे. ओके, फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही बघितलं तर हे बघा, इथे माउथ सुरू झालाय, म्हणजेच ही एक ओपनिंग झाली आणि इथून
पूर्ण कॅव्हिटी आतमधून इथपर्यंत येऊन थांबलेली आहे. म्हणजेच ह्याला 2 ओपनिंग्स आहेत. एक माउथ आहे आणि एक ॲनस आहे. म्हणजेच फूड इथून इंजेक्ट होणार आहे आणि इथून एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स बाहेर पडणार आहेत. ओके, कुठून? ॲनसमधून. नेक्स्ट, बॉडी कव्हर्ड बाय टफ क्युटिकल. आता क्युटिकल मी तुम्हाला सांगितलं होतं, आपल्या नखांच्या वरती जे थोडंसं व्हाईट कलरचं आपल्याला स्किन दिसते ना, त्याला आपण म्हणतो क्युटिकल. सो ती जी ट्रान्सपरंट स्किन आहे ती यांच्या बॉडीवरती प्रेझेंट असते आणि ती कशी असते? टफ असते. ओके, यांच्या बॉडीला कशाने कव्हर केलेलं आहे? क्युटिकलनी कव्हर केलेलं आहे. म्हणजेच ट्रान्सपरंट स्किनने कव्हर केलेलं आहे. आता थोडी डायग्राम बघूया आपण ॲस्केरिसची. ही डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये 99% येतेच येते. त्यामुळे मेल आणि फिमेल ॲस्केरिसची डायग्राम व्यवस्थित करून जायची आहे. ओके, सो ही ड्रॉ करायला तर तुम्हाला इझी जाणार आहे, पण ह्याची नावं लिहिताना किंवा लेबल करताना व्यवस्थित लेबल करायचं आहे. ओके, सगळ्यात पहिले ह्याला डिफरन्शिएट कसं करायचं आहे, तर इथे आहे मेल ॲस्केरिस आणि हा आहे फिमेल ॲस्केरिस. सो नेहमी फिमेल ॲस्केरिस मेल ॲस्केरिसपेक्षा खूप लेंथनी मोठी असते. ओके, सो ड्रॉ करताना सुद्धा फिमेल ॲस्केरिस मोठी ड्रॉ करायची आहे, लॉंग ड्रॉ करायची आहे. त्यानंतर मेल ॲस्केरिस जो आहे त्याची जी टेल असते ती कशी आहे? कर्व असते. त्यामुळे ड्रॉ करताना टेल कर्व करायची आहे. इथे एक्स्ट्रा तुम्ही ह्याला पिनियल सीटीए दाखवू शकता. ओके, त्यानंतर ही आहे माउथची ओपनिंग. ओके, इथे टेल कर्व टेल म्हटलेलं आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फक्त टेल दिलेला आहे. ओके, सो मेलमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? माउथ, पिनियल सीएट आणि कर्व टेल. ओके, त्यानंतर फिमेलमध्ये माउथ, ॲनस आणि इथे टेल. ओके, सो इथे मेलमध्ये सुद्धा तुम्ही इथे ॲनस हा पॉइंट दाखवू शकता. ओके, आय होप तुम्हाला ही डायग्राम समजलेली आहे. इथे तुम्हाला होमवर्क काय असणार आहे, तर ही टेक्स्टबुकमधली डायग्राम मी इथे दिलेली आहे, ती तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि त्याला लेबल करायचे आहेत. ओके, ही जी डायग्राम आहे ही हेडची डायग्राम आहे. ओके, तुम्ही जर 11th स्टँडर्ड बायोलॉजीचं टेक्स्टबुक बघाल तर त्याच्यामध्ये ही हेडची डायग्राम दिलेली आहे, त्याला सुद्धा लेबल करायचे. ओके, त्यांच्याकडे मसल्स असतात. ओके, पण आता मसल्स 2 टाईप्सचे असतात. सो लॉंगिट्युडनल मसल्स असतात आणि सर्क्युलर मसल्स असतात. सर्क्युलर मसल्स म्हणजे काय, तर इथे डायग्राममध्ये बघा, हे जे गोल गोल दिसतात ना त्याला आपण म्हणतो सर्क्युलर मसल्स, आणि हे जे इथे उभे उभे दिसतात ना तुम्हाला एका लाईनमध्ये, स्ट्रेट लाईनमध्ये, त्यांना आपण लॉंगिट्युडनल मसल्स म्हणतो. ओके, सो हे जे आहेत ॲस्केलमेंथिस वाले ऑर्गॅनिझम त्यांच्याकडे लॉंगिट्युडनल मसल्स प्रेझेंट आहेत आणि हे जे सर्क्युलर मसल्स आहेत ते ॲब्सेंट आहेत. ओके, त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे ते आता बघूया. एक तर आपल्याला काय माहिती आहे, यांचा बॉडी प्लॅन कसा आहे? ट्यूब विदिन ट्यूब. म्हणजेच 2 ओपनिंग्स आहेत, एक माउथ आणि दुसरं ॲनस. म्हणजेच फूड माउथमधून एंटर होणार आहे आणि ॲनसमधून एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स बाहेर पडणार आहेत. ओके, सो एलिमेंटरी कॅनल कसा आहे? कम्प्लीट आहे. ओके, म्हणजेच काय, माउथपासून सुरुवात झाली आहे आणि खाली ॲनसपर्यंत संपलाय. ओके, माउथ अँड ॲनस ॲट अपोजिट एंड्स. त्यानंतर वेल डेव्हलप मस्क्युलर फॅरेंक्स. इथे हा जो पॉइंट दिसतोय, हे वाला जो पार्ट आहे ना, दॅट इज फॅरेंक्स. आता फॅरेंक्स म्हणजेच काय, तर थ्रोटच्या खाली बरोबर एक ऑर्गन असतो आणि हा जो ऑर्गन आहे तो फूडला पुढे ढकलण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. सो हा फॅरेंक्स हा ऑर्गन ह्या ॲस्केलमेंथिसवाल्या ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट आहे. ओके, आता ह्यांची एक्सक्रिटरी सिस्टीम कशी आहे ते बघूया. एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजेच काय, तर ह्यांच्यामध्ये वेस्ट मटेरियल कसे बाहेर पडत असतात. सो सगळ्यात पहिलं तर वेस्ट मटेरियल 2 टाईप्सचे असतात, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. एक तर अनडायजेस्टेड फूड असतं आणि दुसरे असतात वेस्ट प्रोडक्ट बॉडीमधले जे सेल्स जनरेट करतात. ओके, लाईक नायट्रोजनस वेस्ट, युरिया, ह्यांना काय आपण म्हणतो? वेस्ट प्रोडक्ट्स. हे कुठे तयार झालेले असतात? बॉडीच्या आतमध्ये जे सेल्स असतात ते तयार करत असतात. ओके, सो सगळ्यात पहिलं एक्सक्रिएशन बाय एक्सक्रिटरी कॅनल्स ऑर ग्लँड्स. आता एक्सक्रिटरी कॅनल आणि ग्लँड्स म्हणजेच काय, तर इथून हा जो पार्ट आहे ना, हा जो पार्ट आहे ॲनसपर्यंत, दॅट इज एक्सक्रिटरी कॅनल. ओके, किंवा ग्लँड सेल्स सुद्धा त्याला म्हणतात. आणि इथून काय होणार आहे, तर अनडायजेस्टेड फूड बाहेर पडणार आहे. आणि दुसरा आहे एक्सक्रिटरी प्रोडक्ट, म्हणजेच नायट्रोजनस वेस्ट. ओके, लाईक युरिया वगैरे. सो ते रिलीज होतात थ्रू एक्सक्रिटरी पोर. आता हा एक्सक्रिटरी पोर कुठे आहे? हा जो फॅरेंक्स दिसतोय याच्या खाली इथून एक लाईन आली आहे बघा. ओके, सो इथे एक छोटासा होल असतो आणि त्याला आपण काय म्हणतो? एक्सक्रिटरी पोर. आणि ह्या एक्सक्रिटरी पोरमधूनच हे नायट्रोजनस वेस्ट बाहेर पडत असतात. ओके, सो अनडायजेस्टेड फूड कुठून बाहेर पडतंय? ॲनसमधून. आणि
नायट्रोजनस वेस्ट कुठून बाहेर पडतात? एक्सक्रिटरी पोरमधून. आता आपण बघूया ह्यांच्यामध्ये नर्वस सिस्टीम कशी आहे. ओके, सो नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, तर ह्यांच्यामध्ये ज्या शिरा डेव्हलप झालेल्या आहेत त्या कशा डेव्हलप झाल्यात. सगळ्यात पहिलं तर यांच्याकडे असते एक नर्व रिंग आणि ह्या नर्व रिंगला नंतर खाली कनेक्टेड असतात लॉंगिट्युडनल नर्व्स. आता लॉंगिट्युडनल म्हणजेच मी काय सांगितलं, असे स्ट्रेट लाईनमध्ये असतात, त्याला आपण म्हणतो लॉंगिट्युडनल. ओके, सो इथे नर्व रिंग कुठे आहे, तर ही फॅरेंक्स जो आहे याच्यावरती. ओके, ही जी ब्लू कलरचा धागा दिसतोय तुम्हाला, ही त्यांची शीर आहे, नर्व आहे. आणि ह्या नर्वला काय म्हणतात, नर्व रिंग. रिंग का, कारण ती गोल आकाराने इथे आपली जी अंगठी असते तशी दिसते इथे, म्हणून त्याला काय म्हटलंय, नर्व रिंग. आणि ह्या नर्व रिंगला नंतर खाली असे लॉंगिट्युडनल नर्व्स अटॅच असतात. ओके, इथे डायग्राम मध्ये तुम्हाला दाखवलेलं नाहीये, पण ह्या नर्व रिंगला खाली अटॅच असतात, म्हणून काय म्हटलंय, नर्वस सिस्टीम मध्ये काय काय येतं, नर्व रिंग आणि लॉंगिट्युडनल नर्व्स आर प्रेझेंट, असा पॉइंट तुम्ही बनवू शकता. आता ह्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते बघूया. सगळ्यात पहिलं तर हे जे ॲस्केलमेंथिस वाले ॲनिमल्स आहेत ते युनिसेक्शुअल असतात. युनिसेक्शुअल म्हणजेच काय, तर मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम्स वेगवेगळे असतात. एकाच ऑर्गॅनिझममध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन नसतात. ओके, म्हणून ते कसे आहेत, युनिसेक्शुअल आहेत, म्हणजेच सेक्सेस आर सेपरेट. ओके, मेल आणि फिमेल सेपरेट सेपरेट असतात. आता आपण बघूया ॲस्केरिसमध्ये सेक्शुअल डायमॉर्फिझम कसं आहे. डायमॉर्फिझम म्हणजेच काय, तर ते दिसायला कशी असतात. ओके, सो फिमेल कशी आहे ॲस्केरिसवाली आणि मेल कशी आहे हे आपण मगाशीच बघितलंय. फिमेल कशी असते ॲस्केरिस, लॉंगर असते, ब्रॉडर असते आणि स्ट्रेट पोस्टेरियर एंड. ओके, म्हणजेच काय, तर इथे तुम्ही बघाल ही फिमेल ॲस्केरिस आहे, ही कशी आहे, लॉंग आहे मेल ॲस्केरिस पेक्षा, थोडी जाडीला सुद्धा जास्त असते आणि ह्याचा जो एंड आहे, सो इथे ही जी टेल आहे ही कशी आहे, स्ट्रेट आहे. ओके, इथे ही कर्व नाहीये, जशी मेलची कर्व आहे तशी नाहीये. सो फिमेल मधले डायमॉर्फिझम कळलंय. आता आपण मेलकडे जाऊया. मेलवाला कसा आहे, शॉर्ट आहे, नॅरो आहे आणि कर्व पोस्टेरियर एंड विथ पिनियल सिटी. ओके, म्हणजेच काय, तर इथे डायग्राम मध्ये तुम्ही बघाल तर मेल कसा आहे, शॉर्ट आहे फिमेलपेक्षा उंचीने, त्यानंतर ह्याची विड्थ सुद्धा कमी असते म्हणून नॅरो म्हटलंय. ह्याची टेल आहे कर्व म्हणून काय म्हटलंय, कर्व पोस्टेरियर एंड. आणि त्यांच्याकडे इथे एक पिनियल सिएट असतो. हे बघा इथे दिसते, हे धाग्यासारखे दिसतात तुम्हाला दोन, त्याला आपण म्हणतो पिनियल सिएट. ओके, याचा यूज असतो रिप्रोडक्शनसाठी आणि हे फक्त कोणामध्ये प्रेझेंट असतं, फक्त मेलमध्ये. ओके, फिमेलमध्ये प्रेझेंट नाहीये. आणि त्याचा यूज कशासाठी आहे, फॉर कॉप्युलेशन. ओके, म्हणजेच रिप्रोडक्शनमध्ये यूज होतो. त्यानंतर यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आणि ते इंटरनल असतं. म्हणजेच काय, फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येण्याची, ती कुठे होत असते, तर फिमेलच्या बॉडीच्या आतमध्ये होत असते, म्हणून काय म्हटलंय, फर्टिलायझेशन इज इंटरनल. त्यानंतर फर्टिलायझेशन नंतर जो झायगोट डेव्हलप होत असतो त्याच्यामध्ये कधी कधी लार्वा स्टेज असतात, म्हणजे कधी कधी झायगोट पासून लार्वा तयार होतो आणि नंतर लार्वापासून अडल्ट ॲस्केलमेंथिस वाले ऑर्गॅनिझम्स तयार होतात, पण कधी कधी ते डायरेक्ट ते पॅरेंट सारखे दिसायला लागतात. ओके, यांच्यामध्ये कुठे मध्येच लार्वा स्टेज नसते. आता हे कधी कधी आहे. ओके, काही ऑर्गॅनिझम्समध्ये काय होतं, काही ॲस्केलमेंथिस वाल्या ऑर्गॅनिझम्समध्ये पहिलं झायगोट तयार होतो, मग लार्वा स्टेज येते आणि मग अडल्ट ॲस्केलमेंथिस वाला ऑर्गॅनिझम तयार होतो. पण काही वाले कसे असतात, डायरेक्ट झायगोट पासून अडल्ट ॲस्केलमेंथिसमध्ये त्याचे डेव्हलपमेंट होतं. ओके, सो म्हणून काय म्हटलंय, डेव्हलपमेंट मे ऑर मे नॉट इन्क्लूड लार्वा स्टेज. सो इथे तुमचा होमवर्क आहे, एक तर मेल आणि फिमेल ॲस्केरिसची डायग्राम ड्रॉ करायची आहे, लेबल करायची आहे आणि वुचर एरियाची सुद्धा डायग्राम ड्रॉ करून लेबल करायची आहे. ओके, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित समजलेला असणार आहे. काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील, मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा आणि माझं चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक ऑल करून बटन येतं, सो ते नक्की प्रेस करा, ज्यामुळे माझे सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.